नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची पाऊले हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ज्या करिअरच्या संधी असतील किंवा ज्या नोकरीच्या जाहिराती असतील, नोकरीच्या संधी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत शिपाई गट ड संवर्गातील 284 इतक्या जागांची सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे। नोंदणी व मुद्रांक विभागाची महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे त्यावरती बघा हा पॉपअप मेसेज आलेला आहे। त्यामध्ये तुम्ही जाऊन ही जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपण टेलिग्राम चॅनलची आपल्या लिंक देणार आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती देखील आपण ती PDF डाउनलोड करून पाहू शकता। त्यानंतर अर्जाची लिंक देखील ह्या इथे दिलेली आहे, पहा इथे क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट रिडायरेक्ट होतो आपण त्या वेबसाईटवरती। इथे जाऊन आपण फॉर्म भरायचा आहे। तर पाहू शकता की कशा पद्धतीने ही जाहिरात आहे, किती जागा आहेत, कशा पद्धतीने भरायचे आहे त्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत। त्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळून जाईल। तसेच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासनाचा जो आहे त्यामार्फत ही सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे। तर ह्या जाहिरातीची आपण आता डिटेलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। आता जाहिरातीमध्ये सांगितले बघा, ही शासन क्रमांक त्यांनी सांगितलेले आहेत, काय कोणकोणते शासन निर्णय आहेत ते तुम्ही देखील पाहून घेऊ शकता। त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्यांनी कशासंबंधी आहेत ते शासन निर्णय वगैरे। तसेच गट ड ची शिपाई पदाची ही जाहिरात आहे, ती आपण IBPS मार्फतच ही परीक्षा होणार आहे। IBPSच्या ह्या वेबसाईटवरती आपण जाऊन फॉर्म भरू शकता। त्यानंतर ही जाहिरात तुम्ही काळजीपूर्वक वाचायची आहे। काही त्यांनी मुद्दे सांगितले ते डिटेलमध्ये पूर्ण वाचून घ्या डिटेलमध्ये, त्यानंतर तुम्ही अर्ज करायला सुरुवात करा। आता ऑनलाईन अर्ज कधी करायचा आहे पाहू शकता तुम्ही। तर 22 तारखेपासून सुरुवात झालेली आहे, आणखीन 22 एप्रिलपासून सुरू झालेली आहे। आता 10 मे 2025 पर्यंत ही तुम्ही अर्ज करू शकता। आणखीन परीक्षा शुल्क भरण्याची देखील अंतिम मुदत 10 तारखेची आहे। त्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र देखील परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळून जाईल। त्यानंतर पाहूया आणखीन काही सूचना आहेत। तर परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल। परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी 7 दिवस आधी प्राप्त करून घेण्यासाठी वेगवेगळ्या नवीन लिंक ही आपल्या नोंदणी व मुद्रांक विभागाची जी वेबसाईट आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि ते तुम्ही स्वतः पाहायचे आहे। आता अर्जदारांसाठी अर्ज करण्यासाठी सूचना आहेत बघा। ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी त्याच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे गरजेचे आहे। त्यानंतर अर्ज भरताना काही चुका केल्यास तुम्ही किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे भरती प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर तुमचा अर्ज नाकारला जाणार आहे। आणखीन कसल्याही स्वरूपाची तक्रार नंतर चालणार नाही, त्यामुळे अर्जामध्ये माहिती तुम्ही तुमची शैक्षणिक अर्हता वगैरे जी व्यवस्थित भरायची आहे। त्यानंतर ह्या सूचना आहेत, ह्या अटी आहेत, त्या सर्व तुम्ही वाचून घ्यायचे आहेत पहिल्यांदा, त्यानंतरच अर्ज भरायचा आहे। ऑनलाईन अर्ज करत असताना पाहू शकता की शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, परीक्षेची रूपरेषा, वेळापत्रक, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहील। त्याबाबत स्वतंत्र तुम्हाला पत्रव्यवहार केला जाणार नाही। तुम्ही स्वतःच पाहायचं आहे वेबसाईटवरती येऊन कोणते परीक्षा केंद्र नाही, तुम्हाला वेळापत्रक असेल किंवा तुमचं हॉल तिकीट वगैरे असेल ते ह्या परीक्षा जे यांचं वेबसाईट आहे नोंदणी व मुद्रांक विभागाची यावरती प्रसिद्ध केले जाईल। उमेदवाराला परीक्षा तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व संबंधित ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे तुम्हाला। ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे तर कॉम्प्युटर बेस्ड स्वरूप असणार आहे ते, आणि ह्याची जी ठिकाण आहे ते पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई, कोकण
या विभागातील खाली नमूद केलेले जे शहर आहे त्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. आता ते शहर कोणकोणते आहे तर ही शहरांची यादी इथे दिलेली आहे पहा. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, पुणे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, आणखीन यवतमाळ ह्या जिल्ह्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. आता हे परीक्षा फी किती असणार आहे तर ओपनसाठी 1000 इतकी असणार आहे. आणखी मागासवर्गीयांसाठी 900, आणखीन अनाथोमी उमेदवारांसाठी देखील 900 इतके असणार आहे. त्यानंतर माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील. आणखीन ही ऑनलाईन पद्धतीनेच हे परीक्षा शुल्क स्वीकारले जाईल. त्यानंतर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँकेचे चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क नापरतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल असेल. म्हणजे हे परीक्षा शुल्क भरत असताना तुम्हाला त्यावरती GST वगैरे जो असेल तो तुम्हाला द्यावं लागेल. परीक्षा शुल्क भरत असताना ते भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीने. परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची प्रत पावती ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या राज्याच्या प्रतिसोबत कागदपत्रांच्या तपासणी सादर करायची आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे त्याची देखील प्रिंट काढून घ्या. तुमची जी फी भरलेली आहे त्याची देखील प्रिंट काढून घ्या. त्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस जेव्हा असणार त्यावेळी तुम्हाला त्याची गरज असणार आहे. त्यानंतर बघा उमेदवारांसाठी काही सूचना दिल्या आहेत. तुम्ही ही जी वेबसाईट आहे यावरती जी लिंक दिली तिथे जाऊन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर काही समस्या उद्भवल्यानंतर त्यांनी इथे सांगितलेलं आहे ही वेबसाईट आहे, या ठिकाणी तुम्ही त्याबद्दल तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर हा जो त्यांचा टोल फ्री नंबर आहे हेल्पलाईन नंबर त्यावरती देखील तुम्ही फोन करून तुमच्या काही शंका असतील किंवा अडचणी येत असतील त्याबद्दल तक्रार करायची आहे. आणि त्याची वेळ 9:30 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. ऑनलाईन फी भरण्यासाठी दिनांक 12/5/2025 वेळ रात्री 12 वाजेपर्यंत राहील. म्हणजे 12/5 म्हणजे 12 मेपर्यंत तुम्ही ऑनलाईन फी भरू शकता. जर फक्त तुम्ही फॉर्म भरला असेल तर ऑनलाईन फी भरण्यासाठी 12 तारखेची मुदत आहे. त्यानंतरची सूचना पहा की ह्यामध्ये खोटी माहिती भरायची नाही किंवा चुकीची माहिती भरायची नाही. तुम्हाला परीक्षेस कधीही तुमचं बसण्यासाठी तुम्हाला अडवलं जाईल किंवा तुमच्यावरती फौजदारी गुन्हा देखील नोंदवू शकतो. वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला SSCचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल ते देखील ग्राह्य धरले जाईल. शैक्षणिक खर्च संबंधी आवश्यक ती माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. म्हणजे आता तो कोणतं क्रम आहे बघा खाली सांगितलेले आहे किंवा ती जी आपल्या IBPSची जी हे वेबसाईट आहे त्यावरती फॉर्म भरताना त्यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्या क्रमानेच तुम्हाला शिक्षणात तुमचे भरायचे आहे. गुणाऐवजी तुम्हाला जर श्रेणी पद्धत असेल तर ते देखील तिथे नमूद करायचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कशी असेल तर प्रोफाईल निर्मिती करायची आहे. त्यानंतर प्रोफाईल अद्ययावत करता येईल. अर्ज सादरीकरण करायचा आहे. त्यानंतर शुल्क भरण्याची स्टेप असणार आहेत. आता प्रोफाईल निर्मिती करण्याची किंवा अद्ययावत करण्याची जी प्रोसेस त्यांनी इथे सांगली तुम्ही ती PDF डाउनलोड करून ती वाचून घ्यायची आहे. किंवा यापूर्वी जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्हाला माहीत असेल IBPSच्या मार्फतच एक्झाम होतात ह्या. त्यामुळे तुम्ही प्रोफाईल ह्यापूर्वी केली असेल तर त्या पद्धतीने ही ते प्रोफाईल बनवायची आहे. तसेच तुम्हाला त्या ठिकाणी काय काय लागणार आहे तर तुम्हाला एक फोटो लागणार आहे. तुमचं आयडेंटिटी साईज फोटो लागणार आहे स्कॅन केलेला. तुमची जी सिग्नेचर आहे सही आहे ती देखील स्कॅन केलेली असली पाहिजे. त्यानंतर तुमच्या डाव्या हाताचा अंगठा. त्यानंतर तुम्ही डिक्लेरेशन स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेले हे सर्व स्कॅन स्वरूपात तुमच्याकडे आवश्यकता असणार आहे त्याची ती अपलोड करावी लागणार आहे तुम्हाला. त्याबद्दल त्या सूचना होत्या. आणखीन टिप काय दिलेली आहे तर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या प्रणालीद्वारे तयार केलेल्या ऑनलाईनची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. तुम्हाला प्रिंटआउट असणे गरजेचं आहे जवळ. नंतर सिलेक्शन प्रोसेसमध्ये त्याची गरज बसणार आहे. आता सर्वसाधारण सूचना काय नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी करायची आहे. तुम्ही स्वतः करायची आहे. अर्ज मराठी किंवा इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे
व अद्याक्षरे न देता संपूर्ण नाव व पत्ता लिहायचा आहे. नावाच्या व पत्त्याच्या 2 भागामध्ये एक स्पेसची जागा सोडावी. महिला उमेदवारांनी त्यांच्या नावामध्ये बदल असल्यास लग्नापूर्वीचे लग्नांचे तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र जोडायचे आहे किंवा विवाह नोंदणी दाखला किंवा गॅजेट वगैरे असेल ते. SSC अथवा तत्सम प्रमाणपत्र करता नावाप्रमाणे अर्ज जे प्रमाणपत्र आहे त्यावरती जे नाव असते त्याप्रमाणेच अर्ज करायचा आहे. त्यानंतर नाव बदलले असल्यास प्रमाणपत्रातील नावामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास त्यासंबंधी बदलासंबंधी राजपत्राची कागदपत्र पडताळणीच्या वेळी लागणार आहे. म्हणजे तुमच्या नावामध्ये काही चेंज झाले असेल SSC नंतरच्या आणि SSCवरती जर वेगळं नाव असेल SSCच्या सर्टिफिकेट मार्कलिस्टवरती तर ती गॅजेट करायचं तुम्हाला आणि गॅजेटची प्रत तुम्हाला सोबत असावी लागणार आहे. बाकी सर्वसाधारण सूचना आहेत ते वाचून घ्या तुम्ही डिटेलमध्ये. आपण ठराविक गोष्टी फक्त इथे पाहूया. त्यानंतर कागदपत्रे कोणती लागणार आहेत. अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा जर तुम्ही असाल तर, राखीव प्रवर्गातील असेल तर त्या संबंधीचे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जर तुम्हाला लागत असेल तर ते देखील लागणार आहे चालू आर्थिक वर्षाचे. दिव्यांग असेल तर त्याचा पुरावा, माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू असाल तर त्यासाठीचा पुरावा, अनाथ असेल ते म्हणजे जे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स असणे गरजेचं आहे. महाराष्ट्र म्हणजे आता डोमिसाईल सर्टिफिकेट सगळीकडे कंपल्सरी केलेलं आहे. विवाह स्त्रियांच्या नावात बदल झाले असते त्याचा पुरावा, मराठी भाषेत ज्ञान असल्याचा पुरावा. आता मराठी भाषेत ज्ञान म्हणजे तुम्ही 10वी पास असाल, 10वीवरती तुम्ही मराठी भाषा तुमची असली तर ते. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अंशकालीन पदवीधर असते त्यांचे देखील प्रमाणपत्र जोडणे गरजेचं आहे. तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असतील तरच तुम्ही ती माहिती भरा. तर परीक्षेसंबंधी काही सूचना आहेत तर जाहिरातीत नमूद केलेल्या पदाकरता अर्ज केलेल्या पदाकरता परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र हॉल तिकीट करता वेगळ्याने नवीन लिंक ही महाराष्ट्र जी आपली वेबसाईट आहे ती त्यांची त्यावरती प्रसिद्ध करण्यात येईल. नवीन लिंकवर परीक्षेच्या किमान 7 दिवस अगोदर त्यांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. उमेदवारी परीक्षा प्रवेशपत्र संख्येसह काढून घ्यायचं आहे हॉल तिकीट आल्यानंतर. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्राची प्रिंट ओळखीचा पुरावा जो असणार आहे आधार कार्ड वगैरे त्याची एक झेरॉक्स देखील तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे. ही सर्व जनरल माहिती आहे ती देखील तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर आपण आता महत्त्वाच्या सूचना म्हणजे जर तुम्ही परीक्षा केंद्रावरती जर काही कॉपी वगैरे करताना आढळलं तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा होणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित परीक्षा द्यायची आहे. परीक्षा केंद्र देखील आपण पाहिलेले आहे त्या पद्धतीने असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यानंतर पदसंख्येबद्दल सूचना आहे की आता खाली जे आपण परिशिष्ट बघणार 1 नंबर त्याप्रमाणे पदसंख्येचा तपशील असणार आहे. त्यामध्ये पदामध्ये वाढ कमी होण्याची शक्यता असू शकते. शैक्षणिक अर्हता आता पाहूया. शैक्षणिक अर्हता काही पदासाठी तर SSC म्हणजे 10वी असणे गरजेचं आहे. वेतन श्रेणी तुमची S1 प्रमाणे जे आता 7वा वेतन आयोग आहे त्यातील S1 वेतन श्रेणीप्रमाणे 15,000 ते 47,700 अधिक नियमानुसार निर्णय भत्ते जे असतील ते मिळणार आहे तुम्हाला. परीक्षेचा दर्जा का असणार आहे तर तो आता परिशिष्ट 2 मध्ये खाली पाहूया कसा असणार आहे. आणि ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 100 प्रश्नांसाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. प्रत्येक प्रश्नास 2 गुण अशी असणार आहेत. तसेच 2 तास इतका कालावधी असणार आहे. आणखी गुणवत्ता यादीमध्ये तुमचा समावेश व्हायचा असेल तर 25% कमीत कमी गुण मिळणे आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे IBPS मार्फत घेण्यात त्यामुळे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तुम्हाला मिळणार नाहीत. या सर्व सूचना वाचून घ्या. समान गुण मिळाल्यानंतर कशी ती प्रक्रिया असणार आहे त्याबद्दल देखील इतर सूचना दिलेली आहे. आणखी तुमची वेटिंग लिस्ट किंवा निवड सूची आहे त्याची 1 वर्षासाठी मुदत असणार आहे त्याची. डोमिसाईल सर्टिफिकेट ही कंपल्सरी आहे. वयोमर्यादा पहा. खुल्या प्रवर्गासाठी किमान 18 आणि जास्तीत जास्त 38 आहे.
मागासवर्गीय आणखीन जे बाकीचे समांतर आरक्षण आहे त्यांचे देखील इथे वयोमर्यादा सांगितलेले आहे, त्या देखील पाहून घ्या. तुमचे वय कधीचे गणले जाणार आहे तर 22/4/2025 रोजीचे वय तुमचे ग्राह्य मानण्यात येणार आहे. बाकीचे हे जे समांतर आरक्षणाचे जे शासन निर्णय त्याबद्दल माहिती दिली आहे ते देखील पाहून घ्या तुम्ही, जर तुम्हाला जर त्याचा लाभ घ्यायचा असेल तर. आता पाहू शकता की पदे कशी आहेत, ते पदांचं विभागणी कशा पद्धतीने झालेली आहे. टोटल 284 पदे आहेत. अनुसूचित जातीची 29 पदे आहेत टोटल. त्यामध्ये 10 सर्वसाधारण आहेत, 9 महिला, माजी सैनिक 4 आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचे 1 आहे, प्रकल्पग्रस्त 1 आहे, भूकंपग्रस्त 1 आहे, अंशकालीन पदवीधर 3 आहेत. अनुसूचित जमातीची टोटल 13 पद आहेत. 4 सर्वसाधारण आहेत, महिलांसाठी 4 राखीव आहेत, माजी सैनिक 2, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, त्यानंतर अंशकालीन पदवीधर 1 आहे. विमुक्त जाती अची 7 पदं आहेत, सर्वसाधारण 3, महिला 2, माजी सैनिक 1, आणखीन अंशकालीन पदवीधर 1 आहे. भटक्या जमातीची पदच नाही आहे या ठिकाणी. भटक्या जमाती बचे, भटक्या जमाती कचे 11 पद आहेत, सर्वसाधारण 3, महिला 3 आहेत, त्यानंतर माजी सैनिकचे 2 आहे, खेळाडूचे 1 आहे, प्रकल्पग्रस्तचे 1 आहे, आणखीन अंशकालीन पदवीधरचे 1 पद आहे. भटक्या जमाती ड चे 10 पद आहेत, सर्वसाधारण 2, महिला 2, त्यानंतर माजी सैनिकचे 2 आहेत, आणखीन खेळाडूचे 1 आहे, प्रकल्पग्रस्तचे 1 आहे, आणखीन अंशकालीनचे 1 आहे. अशी 10 पदे आहेत. विशेष मागास प्रवर्गाची 5 आहेत पदे, सर्वसाधारण 1, महिला 2, त्यानंतर माजी सैनिकचं 1 आहे पद, त्यानंतर अंशकालीन पदवीधरचे 1 आहे. इतर मागासवर्गीयचे 62 पद आहेत, सर्वसाधारण 19, महिलांचे सर्वसाधारण 21 आहेत, महिलांचे 19 आहेत, माजी सैनिक 9 आहेत, खेळाडूंचे 3 आहेत, प्रकल्पग्रस्तचे 3 आहेत, त्यानंतर भूकंपग्रस्तचे 1 आहे, आणखीन पदवीधरची अंशकालीन पदवीधरचे 6 आहेत. अशी 62 पदे आहेत. EWचे 28 आहेत, सर्वसाधारण 10, महिला 8, माजी सैनिक 4, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 1, आणखीन अंशकालीन पदवीधर 3. ACBCचे 28 आहेत, सर्वसाधारण 10, महिला 8, माजी सैनिक 4, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, आणखीन भूकंपग्रस्त 1 आहे, आणि अंशकालीनची 3 पदे आहेत. ओपनची बघा 91 पदे आहेत, सर्वसाधारण 29 आहेत, महिलांची 27 आहेत, माजी सैनिक 14 आहेत, खेळाडूंचे 5 आहेत, भूकंपग्रस्तचे 2 आहेत, प्रकल्पग्रस्तचे 2 आहेत, भूकंपग्रस्तचे 5 आहेत, प्रकल्पग्रस्तचे 2 आहेत, आणखीन अंशकालीन पदवीधरचे 9 आहेत. अशी 91 आहेत. अशी टोटल 284 पदं आहेत. या पदांमध्ये बदल होऊ शकतो, पदे वाढू शकतात, कमी होऊ शकतात. परीक्षेचे स्वरूप हा कसं असणार आहे तर एकूण प्रश्न 100 असणार आहेत. इंग्रजीसाठी 25, मराठीसाठी 25, सामान्य ज्ञानासाठी 25, आणखीन बौद्धिक चाचणी अंकगणितासाठी 25 असणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 2 मार्क आहेत. आणखीन वेळ देखील इथे विभागून दिलेला आहे बा, 30-30 मिनटं प्रत्येकाला असणार आहेत. आणखीन प्रत्येक प्रश्नासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील. आणखीन निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. अशा पद्धतीने ही जाहिरात होती. जाहिरात पूर्णपणे आपण पाहिलेली आहे. तुम्ही डाउनलोड करून डिटेलमध्ये पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, इतरांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.